माझ्या प्रिय सख्यांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी साडीचा रंग निवडताना ही एक चूक तुमच्या हातून होत नाही ना? कारण शास्त्रानुसार काही रंग सौभाग्य, समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. तर काही रंग या दिवशी टाळण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे 90% महिला आवडीचे रंग घालतात. पण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणता रंग देवी लक्ष्मीची कृपा आकर्षित करतो हे अनेक महिलांना माहीतच नसते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे वटपौर्णिमा 2026साठी सर्वात शुभ 5 रंग आणि त्यामागील धार्मिक महत्त्व. नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. तर लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण, जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो. या दिवशी महिला सुंदर साडी, दागिने घालून, साजे शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटसावित्री व्रताला खूप जास्त महत्त्व आहे. मंडळी, हे व्रत महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करतात. या दिवशी महिला हौसेने नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात. कारण आपण स्त्रिया रोज तरी काही एवढे नटत नाही. पण असे ठराविक सण आहेत की ज्या दिवशी महिला आपण नटतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये जसे की संक्रांत, दिवाळी, हरितालिका, वटपौर्णिमा असेल, या दिवशी स्त्रियांनी साजशृंगार करायलाच पाहिजे. बघा, या दिवशी साजशृंगार करण्याला देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही छान साजशृंगार करून वडाची पूजा करा. कारण प्रत्येक स्त्रीला छान असे तयार व्हायलाच पाहिजे. वटपौर्णिमेचा सण स्त्रियांसाठी खूप मोठा आणि आनंदाचा व सौभाग्याचा सण आहे. व असे सणवार जवळ आले की तुम्हाला म्हणा किंवा आपल्याला एकच प्रश्न पडतो की साडी कोणती घालावी, ज्वेलरी कोणती घालावी. तर या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणती नाही, कोणते रंग शुभ आहे व कोणते अशुभ ते सांगणार आहे. तसेच बांगड्या कोणत्या घालू नये, कशा घालाव्या, त्याचे महत्त्व काय आहे, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर यावर्षी बघा, वटपौर्णिमा ही 29 जून सोमवारला आलेली आहे. हा सण सौभाग्याचा आहे. प्रत्येक विवाहित स्त्री हा उपवास करतेच. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास पूजा करायची असते. व याने पती पत्नीमधील गोडवा देखील वाढतो व या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्य आणि सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचे व्रतही करते, पूजा करते. वटपौर्णिमेच्या दिवशी 7 जन्म तोच पती मिळावा म्हणून प्रार्थनासुद्धा करते. आणि हे व्रत केल्याने आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते. वटपौर्णिमा सकाळी 8:55 सुरू होऊन ते 10:40 असणार आहेत. या शुभ वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे. हा सण खरं तर सौभाग्यकारक म्हटला तरीही चालेल. तर प्रत्येक स्त्रीला पडलेला प्रश्न म्हणजे कोणत्या रंगाची साडी घालावी. तर मंडळी, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही अशुभ मानले जाते. कारण रंग हा मनाला उत्तेजित करत असतो. एक रंग हा दुसऱ्या रंगावरून वेगळा आहे व त्याचे वेगळे असे अस्तित्व आहे. प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ आहे. रंगाचे अस्तित्वामुळे वेगळेच वातावरण निर्माण होते. रंगाला मानवी जीवनामध्ये प्रमुख असे स्थान आहे. त्यामुळे पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा. हो, हिरवा रंग हा देवीचे प्रतीक आहे, सौभाग्याचं लेणं आहे. बघा, लग्नामध्ये नवरीला हिरवा चुडा घातला जातो. कारण आयुष्यामध्ये काय, सुख, समाधान हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा म्हणून. किंवा विवाहित महिलासुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. आपण देवीची ओटी भरतो तेव्हासुद्धा आपण प्रथम हिरव्या रंगाची साडी, पीस, बांगड्या यालाच महत्त्व देतो. आणि दररोज हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घातल्याने पतीच्या कामामध्ये प्रगतीही मिळते. शास्त्रात हिरव्या रंगाला खूप जास्त महत्त्व आहे. जर तुमच्याकडे असेल तर वटपौर्णिमेला तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकता. नसेल तर त्यानंतरचा शुभ रंग म्हणजे पिवळा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटले जाते व पौर्णिमेला भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केली जाते. भगवान विष्णूला प्रिय असे पिवळ्या रंगाचे फूल, भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करतो. भगवान विष्णूंचा आवडीचा रंग हा पिवळा रंग आहे. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्वसुद्धा करतो. पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो. तसंच
सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी. आणि आपण बघा हळदी कुंकू म्हणतो, त्यातील हळदीला जेवढं महत्त्व आहे ना, तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला सुद्धा आहे. खरंच तुम्ही शक्य असेल तर पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा. जर पिवळा रंग नसेल तर लाल रंगाची सुद्धा तुम्ही साडी घालू शकता. लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो. बघा आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जे काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचे वस्त्र वापरतो, कारण सर्व देवतांना लाल रंगाचा अतिशय प्रिय आहे. व तसेच माता लक्ष्मीला लाल रंगाचे फूल अतिशय प्रिय आहे. गणपती बाप्पाला सुद्धा आपण लाल रंगाचे जास्वंदाचे फूल आवडीने अर्पण करतो. त्याचप्रमाणे सौभाग्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू, ते सुद्धा लालच आहे. म्हणून लाल रंगाचे खूप असे महत्त्व आहे. मंडळी, लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, धैर्याचे आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानलं जातं. तुम्ही लाल रंगसुद्धा घालू शकता. तुम्ही केशरी रंगाची सुद्धा साडी घालू शकता, कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता, सेवेचे प्रतीक आहे. केशरी रंग हा बघा शौर्य, बलिदान यांचे प्रतीक आहे. केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो. त्यात लाल, पिवळा, भगवा रंग दिसतो. त्यामुळे ही साडी तुम्ही घालू शकता. केशरी रंगाची सुद्धा तुम्ही साडी घालू शकता. त्याचप्रमाणे गुलाबी रंग हा जवळपास सर्व स्त्रियांच्या आवडीचा रंग आहे. ह्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मन शांत राहते, त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग घालू शकता. म्हणून हिरवा, पिवळा, लाल, केशरी, गुलाबी ह्या साडी तुम्ही कोणताही विचार न करता घालू शकता. पण त्याचबरोबर पोपटी, क्रीम कलर या रंगाचे सुद्धा घालू शकता. मग प्रश्न पडला असेल तुम्हाला की जवळपास सर्वच रंग घालता येतात, मग कोणते रंग घालायचे नाही? तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चुकूनही काळी, निळी रंगाची साडी घालायची नाही आहे. पूर्ण पांढरीसुद्धा नाही. हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहे, कारण हिरवा चुडा हा सौभाग्याचे प्रतीक आहे. म्हणून तुम्हाला पूजा करताना हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे. मेटलच्या बांगड्या, प्लॅस्टिकच्या बांगड्या न घालता हिरव्या काचेच्या बांगड्या जर घातल्या तर हे शुभत्वाचं प्रतीक आहे आणि आपल्या सौभाग्यासाठी आपण हा सण करत असतो. म्हणून आपल्याला हिरव्या रंगाचा चुडा घाला, साजेसा साज शृंगार करा आणि वडाच्या झाडाची पूजा करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.